एकदा वाढल्याचं समोर आलेलं आहे। गेल्या 24 तासात राज्यामध्ये 13,659 नव्या कोरोना बाधितांची नोंद झालेली आहे, तर 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। 9,913 जणांना डिस्चार्जही दिला गेलेला आहे। राज्यातला कोरोना मृत्यू दर आता 2.34% गेला आहे, तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता 93.21%वर आलेलं आहे। राज्यामध्ये सध्या 99,008 ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आहे। कोरोनाचा वाढता धोका पाहता सर्वांनी पूर्वीपेक्षाही अधिक काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून सातत्यानं करण्यात येत आहे। मुंबईत देखील पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे। काल दिवसभरात 1,539 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे, तर दिवसभरात 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। 1,539 नवे रुग्ण मुंबईत आढळलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, मुंबईतला कोरोना बाधितांचा आकडा देखील आता हळूहळू वाढू लागलेला आहे आणि सध्याचा जो आकडा आपण बघितला तो कदाचित चिंता वाढवणारा ठरू शकतो, त्यामुळे आताच जास्तीत जास्त सावधानता बाळगण्याची गरज आहे। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अगदी खरं आहे। आपण गेले काही दिवस पाहतो आहे की मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा जो आहे, नवीन जे कोरोना बाधित आहे त्यांचा आकडा हा साधारणतः हजारापर्यंत जाऊन पोहोचत होता, परंतु कालचा दिवस मात्र मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांच्या वाढीचा हा उच्चांकी आकडा आहे गेल्या काही महिन्यातला। मुंबईत सुद्धा काल 1,539 रुग्ण आढळून आलेले आहे। गेल्या 6 महिन्यातला हा सगळ्यात मोठा उच्चांकी आकडा आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर नवीन कोरोना बाधित रुग्ण एकाच दिवशी म्हणजे 24 तासाच्या आत सापडले नव्हते, जे काल सापडलेले आहेत। त्यामुळे नक्कीच ही गोष्ट चिंता वाढवणारी आहे। सातत्यानं महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे सांगितलं जात आहे की नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचा जे नियम घालून दिले त्याचं पालन केलं नाही आणि रुग्णसंख्या वाढीचा दर असाच कायम राहिला तर लॉकडाऊन केला जाऊ शकतो। काही शहरांमध्ये अंशतः लॉकडाऊन करण्यात सुद्धा आलेलं आहे। मुंबईमध्ये मात्र ती परिस्थिती नव्हती, परंतु कालचा आकडा नक्कीच चिंता वाढवणारा आहे। काल एकूणच राज्यभरामधलाही जरी आकडा बघितला तर तो 13,000वर जाऊन पोहोचलेला आहे। परवाच्या दिवशीची आकडेवारी जी होती ती 10,000च्या जवळपास होती, म्हणजे 9,900 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते 24 तासामध्ये, परंतु काल एका दिवसामध्ये ती आकडेवारी 13,000वर जाऊन पोहोचली आहे। मुंबईतही सांगायचं झालं तर ही कालची आकडेवारी जी परवाची आकडेवारी जी होती ती 1,018 एवढी होती, परंतु काल मात्र जे नवीन कोरोना रुग्ण आढळून आले त्याच्यामध्ये अगदी 400 ते 500 रुग्णांची वाढ झालेली आहे। ही वाढ नक्कीच चिंता वाढवणारी आहे आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा जर कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर असाच कायम राहिला तर मुंबईमध्ये सुद्धा काही ठिकाणी लॉकडाऊन केलं जाऊ शकतं, म्हणजे अंशतः लॉकडाऊन केलं जाऊ शकतं किंवा नाईट कर्फ्यू लावला जाऊ शकतो। अशी परिस्थिती जर हाच आकडे अशाच पद्धतीने वाढत राहिले तर आपल्याला टाळता येणं कठीण आहे। बिलकुल प्रणाली, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। लॉकडाऊन कुणालाच नकोय, पण जर